कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आम्ही चहा पितोय दोघी जणी मस्त. चाय पे चर्चा. खूप छान वाटतंय. खूप दिवसाचा प्लॅन होता खरं तर. आज उद्या खरंच आज तो योग आला की फायनली भेटायचं. अजून काय बोलू? बस झालं ना? मैत्रिणी हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. जर पुस्तकांबद्दल, आयुष्याबद्दल चर्चा करणाऱ्या मैत्रिणी असतील किंवा भरभरून लिहिणाऱ्या मैत्रिणी असतील, व्यक्त होणाऱ्या मैत्रिणी असतील, अ, रोज नवीन छान वेगवेगळे प्रयोग स्वतःच्या जीवनावर करणाऱ्या मैत्रिणी असतील, तर आपल्यातली सगळी निराशा जाते आणि आपल्या जगण्यात एक नवीन बळ येतं. ज्या वेळेला आपण मैत्रिणींना भेटतो, त्यावेळेला एक वेगळाच फ्रेशनेस आपल्यामध्ये येतो. जे काही दडपण असतं, जे काही ओझं मनावर असतं, जो काही ताणतणाव असतो, ज्या काही छोट्या-मोठ्या अडचणी असतात, त्या सगळ्या अशा हवेत निघून जातात असं मला वाटतं. आपल्या स्वीकार माइंड केअर अंतर्गत आपण जे काही वर्कशॉप्स घेतो, ते सगळे वर्कशॉप्स माझी ही मैत्रीण करते. मुळात आमची मैत्रीच तिथून झाली. ती आपलं चॅनल पाहायची आणि त्यावरून तिने आपल्या कार्यशाळांमध्ये भाग घेतला. कार्यशाळांमध्ये भाग घेतल्यानंतर आम्ही एक सेशन केलं, काउन्सिलिंग सेशन. आणि आम्ही दोघी एकमेकींना इतक्या कनेक्टेड झालो, की आता आम्ही दोघी दिवसभर कॉन्टॅक्टमध्ये असतो. मग आमच्या चर्चा काय असतात, तर आम्ही आमच्या कामाबद्दल बोलत असतो. ती एक कॉर्पोरेट एम्प्लॉयी आहे आणि मी एक काउन्सिलर, यूट्यूबर आहे. तर आम्ही दोघी आणि तिने सुद्धा आता तिचं नवं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. त्याची लिंक मी खाली दिली आहे. तर छान मजा करतो आम्ही. तिचं पण ऑफिस वगैरे झाल्यानंतर रात्री ती लिखाण करत असते, मीही लिखाण करत असते. त्यावेळेला आम्ही दोघी एकमेकींशी बोलतो. व्हिडिओजच्या टॉपिकबद्दल आम्ही एकमेकींशी बोलत असतो. जीवनाबद्दल आम्ही एकमेकींशी बोलत असतो, की मनस्थितीबद्दल, माइंडसेट सकारात्मक करण्यासाठी सतत आपल्याला काय करता येईल याचे अनेक प्रयोग आम्ही करत असतो. मीही करत असते, तीही करत असते आणि आम्हाला दोघींना एकमेकींशी बोललं की भेटलं की खूप छान वाटतं. शनिवार सुट्टीचा दिवस आणि बऱ्याच दिवसांपासून आम्ही भेटायचा प्लॅन करत होतो, पण तो पॉसिबल होत नव्हता. आज ती घरी येतेय आणि आज आम्ही भेटणार आहोत. खूप दिवसांनी ही भेट होणार आहे आणि ह्या भेटीतून नक्कीच नवीन काहीतरी उमगणार आहे, नवीन काहीतरी सुचणार आहे. खूप छान प्रोडक्टिव्ह अशा आमच्या चर्चा होणारच आहेत. अगदी मन नव्याने, उत्साहाने भरून येणार आहे. नवे मार्गही सापडणार आहेत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर आहे. आपल्या चॅनलवरती आपण सायकोलॉजिकल व्हिडिओज अपलोड करत असतो. पण आज थोडासा डेली रुटीनला सायकोलॉजिकल टच देऊन मी व्लॉग बनवतीये. तो तुम्हाला कसा वाटतोय? माझा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटतोय? मला कमेंट्समध्ये वाचायला नक्की आवडेल. कोणा खास व्यक्तीसाठी स्वयंपाक करायचा असेल, तर आपल्यामध्ये भलताच उत्साह असतो. तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलंय का, की खूप दिवस तुम्ही उदास असाल किंवा खूप दिवस तुम्ही वेगळं काहीच केलेलं नसेल आणि अचानक ज्यावेळेला कोणाला तरी भेटायची वेळ येते किंवा कोणीतरी घरी येणार असेल, तर आपल्याला खूप छान वाटायला लागतं. आपल्यामध्ये एक नवी ऊर्जा येते. हे कशामुळे? तर मला असं वाटतं, की एकच रुटीन जगून आपण कंटाळतो. जगण्यातला जो तोच-तोचपणा असतो, तो जो पॅटर्न तयार झालेला असतो, तो पॅटर्न बदलायची गरज असते. कधीतरी काहीतरी वेगळं करायची गरज असते. त्यामुळे काय होतं, आपल्यातलं हरवलेलं प्रोत्साहन आपल्याला पुन्हा मिळतं. मग हे हरवलेलं प्रोत्साहन मिळण्यासाठीचं निमित्त म्हणजे कोणाला तरी भेटणं, कोणाशी तरी भरपूर गप्पा मारलं, कुठेतरी बाहेर जाऊन फिरून येणं किंवा कोणाला तरी काहीतरी छान आपल्या हातचं खाऊ घालणं. हां, आपण रोजच स्वयंपाक करत असतो, पण कधीतरी कोणासाठी तरी खास काहीतरी करायचं म्हटल्यावर सुद्धा आपल्यामधलं प्रोत्साहन पुन्हा जागं होतं, उत्साह पुन्हा जागा होतो. तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलंय का, की अ, खूप दिवसांनी ज्यावेळेला आपण घराबाहेर पडतो, आपल्या मैत्रिणींना भेटतो किंवा आपल्या आवडत्या लोकांना भेटतो, त्यावेळेला आपल्याला नवीन काहीतरी आयडियाज सापडतात किंवा एक नवा आनंद सापडतो. जगण्याला अर्थ येतोय की काय असं वाटायला लागतं. बऱ्याच दिवसापासून जे अगदी मंद गतीने चाललेलं असतं आपलं जीवन, त्याला एक वेगळी कलाटणी मिळते आणि मग पुढचा आठवडा किंवा 15 दिवस हे मोटिव्हेशन आपल्याला पुरेसं ठरतं. आणि म्हणून दर 8 दिवसातून काहीतरी वेगळं करावं, कोणाला तरी भेटावं, कुठेतरी जाऊन यावं, जेणेकरून आपल्यातला उत्साह कायम टिकून राहील.
आपलं प्रोफेशन कोणतंही असू देत, आपलं वय कोणतंही असू देत, ज्या वेळेला आपण रोजपेक्षा वेगळं काहीतरी करतो, त्यावेळेला अगदी प्रत्येकामध्येच एक नवी ऊर्जा तयार होते. आपली थॉट प्रोसेस बदलते. आपल्या मनामध्ये रोजपेक्षा वेगळे विचार यायला लागतात. कोणाशी तरी आपण काहीतरी बोलतो, त्यावेळेला त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतात, बोलायला मिळतात आणि मग मनात चाललेल्या जे तेच-तेच विचार आहेत किंवा विचारांमधला देखील तोच-तोचपणा आहे, ते जे नकारात्मक विचार आहेत, ते ब्रेक होण्यासाठी कुठेतरी मदत होते. ज्यावेळेला थॉट प्रोसेस बदलायची असते, त्यावेळेला आपल्या दिनचर्येमध्ये बदल करणं देखील गरजेचं आहे. त्यावेळेला बाहेर पडलं आणि कधीतरी मैत्रिणींना भेटणं देखील गरजेचं आहे. रोजचं तेच थांबलं पाहिजे. कुठेतरी काहीतरी वेगळं आपण आपल्या स्वतःसाठी केलं पाहिजे. कारण ह्या एका तासा 2 तासाच्या भेटीनंतर, बाहेर पडल्यानंतर जो काही उत्साह आपल्यात येणार आहे, जे काही नवीन मार्ग आपल्याला मिळणार आहेत, नवीन गोष्टी, नवीन कल्पना आपल्याला सुचणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी, आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा इतरांची काळजी घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रोडक्टिव्ह लोकांना भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो आणि नवीन काहीतरी आपल्या रुटीनमध्ये घेऊन येण्याचं ठरवतो, त्यावेळेला आपली आर्थिक, मानसिक प्रगतीही व्हायला सुरुवात होते. आपले विचार एकदा का बदलायला लागले, की मग आपल्या आजूबाजूचं वातावरण किंवा आपली परिस्थिती आपोआपच बदलायला सुरू होते. स्वयंपाक तयार आहे आणि आता आम्ही चहा घेणार आहोत, मी आणि जितेंद्र. आमच्या नेक्स्ट ट्रिपसाठी आम्ही आयटिनरी प्लॅन करतोय. चहासोबत आम्ही मस्त गप्पा मारणार आहोत. आज शनिवार आहे. सकाळपासूनच जितेंद्रचं काहीतरी काम सुरू आहे आणि ते रात्रीपर्यंत चालूच राहणार आहे. त्यामुळे सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही दोघं छान एकमेकांना वेळ देतोय, असं काही आज झालेलं नाहीये. मात्र आम्ही मस्त आमच्या पुढच्या ट्रिपसाठी काहीतरी प्लॅनिंग करतोय. बघूयात ते वर्कआउट होतंय का आणि जर झालं तर मी तुम्हाला नक्की कळवेनच, की आम्ही कुठे जातोय, काय करतोय. कारण ही जी ट्रिप असणार आहे, ही खूप स्पेशल असणार आहे आमच्यासाठी. अलीकडे आम्ही दोघांनी ठरवलंय, की भरपूर फिरायचं, भरपूर अनुभव घ्यायचे, बाहेर पडायचं, इतर ठिकाणचं कल्चर अनुभवायचं, बघायचं. लग्नाचं पहिलं वर्ष आम्ही अजिबात फिरलो नव्हतो, कुठेच गेलो नव्हतो. पण जसे-जसे आम्ही आर्थिकदृष्ट्या सेट व्हायला लागलो, सगळं अगदी सुरळीत चालायला लागलं, घडी छान बसायला लागली. अजूनही आर्थिक घडी व्यवस्थित बसलेली नाहीये, पण तरीही काहीतरी प्रयत्न करत आपल्याला जायचं आहे, फिरायचं आहे आणि खूप गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे, असं आम्ही ठरवतोय. साक्षी आली. साक्षी आल्यानंतर मस्त आम्ही गप्पा मारल्या. खाकरा आणि पालक शेव खाल्ली आणि हल्ली ना आम्ही ज्यावेळेला एकमेकींना आमचे प्रॉब्लेम्स सांगतो, अडचणी सांगतो, त्यावेळेला ना आम्ही हसायला लागतो. म्हणजे अरे हे काय चाललंय आपल्यासोबत? अशी भावना आपोआप मनात येते. त्रास करून घेऊन, रखरख करून, "अगं माझ्यासोबतच असं का होतंय?" असं इतरांना म्हणजे आपल्या मैत्रिणीला सांगून तिच्यापुढे रडणं वगैरे हे सगळं कुठेतरी आता मागे पडत गेलंय आणि आता अडचणी, आव्हानं ही आठवली, त्याच्यावरती बोलायला लागलो, की आपोआपच हसायला येतं. आम्ही स्वतःमध्ये खूप बदल केलेत. त्या बदलांबद्दलही आम्ही बोललो, की आपण काय होतो आणि कसे झालोय? आपण स्वतःला किती छान प्रकारे हाताळतोय. आपण आपल्या भावनांना किती छान प्रकारे समजून घेतोय आणि ही एक आपल्या जीवनातली खूप मोठी अचीव्हमेंट आहे, असं आम्हाला दोघींना नेहमी वाटतं. आणि खरं सांगू का, आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो, जे कोणी आपले मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडून त्यांच्यासोबत ज्या काही चर्चा होतायत, त्यातून आपल्याला खरंच काहीतरी घेण्यासारखं मिळतंय का? आपलं जीवन चांगल्या पद्धतीने सुधारतंय का? आपण आपल्यामध्ये सुधारणा करून घेतोय का? की आपण फक्त उगाचच गॉसिप करतोय, गप्पा मारतोय आणि सोडून देतोय? याचा आपल्या जीवनावरती खूप मोठा परिणाम होतो आणि म्हणून आपण ज्या व्यक्तीसोबत वेळ घालवतोय, अगदी 1 मिनिटाचा वेळ जरी आपण समोरच्या व्यक्तीला देत असू आणि तिथं जर आपली वैचारिक प्रगती होणार असेल, तर आणि तरच तो वेळ आपण त्या व्यक्तीला देऊयात. बरं, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? मला जरूर कळवा. असे व्हिडिओज पाहायला आवडतील का? तेही मला कळवा.